31 मार्च ते 3 एप्रिल पर्यंत सलग 4 दिवस विदर्भासह अमरावती जिल्ह्याचा पारा तब्बल 7 अंशांनी घसरला होता। या दरम्यान ढगाळ वातावरण असल्याने अमरावतीसह विदर्भात अवकाळी पावसाने हजेरी लावली, त्यामुळे हवेत गारवा निर्माण होऊन वातावरण थंड झालं। मात्र पुन्हा एकदा अमरावतीचा पारा आज 39 डिग्रीवर पोहोचलाय, त्यामुळे अमरावतीकरांना उन्हाचे तीव्र चटके सहन करावे लागतात। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सूरज दहाट यांनी। आपण पाहूया। अमरावती जिल्ह्यासह विदर्भामध्ये जर पाहिलं तर 31 मार्च ते 3 एप्रिल पर्यंत जे आहे अवकाळी पावसाचा जो इशारा दिलेला होता, त्याचमुळे अमरावती जिल्ह्यासह विदर्भाचं तापमान जे आहे 33.4 वर आलेलं होतं। त्यामुळे हवेत पूर्णपणे गारवा निर्माण झालेला होता आणि अवकाळी पावसाची देखील अमरावती जिल्ह्यासह संपूर्ण विदर्भामध्ये हजेरी या ठिकाणी बघायला मिळालेली होती। 4 दिवस जे आहे अमरावतीसह विदर्भाचं तापमान जे आहे तब्बल 7 अंशांनी कमी झालेलं होतं। मात्र आता जर आपण बघितलं तर अमरावतीचा जो पारा आहे आज जर पाहिला तर 39.5 इतका डिग्री अंश तापमान जे आहे अमरावती शहराच्या या ठिकाणी झालेलं आहे। आपण जर पाहिलं तर मी सध्या अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील वेलकम पॉइंट परिसरामध्ये आहे। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी अतिशय तुरळक वाहतूक जी आहे या ठिकाणी सुरू आहे आणि पादचारी लोक जे आहे जे अत्यावश्यक काम असलंच तेव्हाच या ठिकाणी घराबाहेर पडतात। त्यामुळे उन्हाचे तीव्र असे चटके जे आहे अमरावतीकरांना या ठिकाणी सोसावे लागत आहे। 8 तारखेनंतर जर पाहिलं तर आपण 8 तारखेनंतर पुन्हा एकदा अमरावती जिल्ह्यासह विदर्भामध्ये उष्णतेची लाटेचा जो इशारा देण्यात आलेला आहे हवामान खात्याच्या वतीने आणि आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आलेला आहे। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।